त्यांची हिमोग्लोबिन लेवल क्रिटिकल झालेली आहे. त्यांना ब्लड देणं गरजेचं आहे. ओ पॉझिटिव्ह कोणी उपलब्ध असेल तर त्यांना इन्फॉर्म करा. आम्ही हे ब्लड बँकेला इन्फॉर्म केलेलं आहे. पप्पांना कोणतीही मुलगी नाही. ती माझ्यासाठी, या घरासाठी आणि घरातल्या माणसांसाठी कायमची मेली आहे. जेवढं लवकर शक्य होईल तेवढं बरं. डॉक्टर, ती माझी सख्खी बहीण आहे. तिचा आणि माझा ब्लड ग्रुप सेम आहे, ओ पॉझिटिव्ह. तुम्ही तयारी करा. ओके. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार. आज इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला. मी सारी जिंदगी तुम्हाला खऱ्या अर्थाने आज ओळखले मी. वरवर दाखवताना मी खूप कठोर आहे म्हणून, पण आपल्या माणसांसाठी हातून फार हळवे आहात तुम्ही. फक्त थोडा राग सोडला ना तुमचा तर बाकी सगळं छान आहे. आप्पांनी केलेले संस्कार आहेत, त्यांनी केलेले संस्कार ह्यात मनामध्ये कुठेतरी कोरलेले आहेत. मला जर श्रेयस द्यायचं असेल तर आप्पांना द्या, आम्हाला नाही. असं जर का असेल तर आप्पांनी त्यांच्या दोनही मुलांवर सारखेच संस्कार केले असतील की. तुम्ही जसे प्रेमळ आहात, मायाळू आहात, तशाच लक्ष्मीताई सुद्धा असतील ना. ए चला रे, बाजूला तिथून. काय तिथे? जा, साहेबांना घेऊन या. ओके. साहेब, तुम्ही आलात तर ओळख पटवायला बरं पडेल. साहेब, डोळे उघडा, ओळख पटवावी लागेल. प्लीज अशी मस्करी पुन्हा नको करूस. पण माझ्या भावनांना लवकरात लवकर समोर आण. त्वरित, तात्काळ, अमृत. भावना ते? अगं, तू इथं?
इकडे कशी काय तू वेंकी? अगं बाई होय की, तुझं समजा दागिना, तुझं मंगळसूत्र. काय झालंय भावनाताई? वहिनी, मला घरातून बाहेर काढलं. बापरे, अगं पण मग म्हणजे तू रातभर तू कुठं होती मग? ए बघ ते काय नाही, तू तू चल आता आपल्या घरी चल. वेंकी, हिला आपल्याकडे घेऊन जाऊया. चल ताई. होय होय चालते. तू दुकानावर जा, मी ताईला घरला घेऊन जाते. चल ताई. वेंकी दादा, अहो तुमची आई चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यात. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यात. त्यांच्याजवळ घरचं कोणीतरी व्यक्ती असणं गरजेचं आहे. हेच तुम्हाला सांगायचं होतं. येतो मी. संतोष दादा, संतोष दादा, थांबा थांबा थांबा. अहो थांबा. डावीकडे डावीकडे. कुठे? थोडं डावीकडे. काय काय झालं? हा हा हा. आता सरळ जा. हा? का ग काय झालं? अहो काही नाही हो, काल एवढी प्रसिद्धी केली ना घरघंटीची, ते पण पॅम्पलेट्स वाटून. नाही मग त्यानंतर दळण्यासाठी एवढी मोठी रांग लागली. ते दिसली नाही का तुम्हाला? नाही मी आपल्या काळजीपोटी बोलले हो तुम्हाला. उगाच कोणाचा धक्का वगैरे लागू नये ना म्हणून. ए सिंचना, तू काय डोक्यावर पडलीस काय? मदत तर काय नाही, पण सल्ले मात्र देता येतात. नाही ते काय, काम कर, उगाच आगाऊपणा करू नको. जसं काही तुम्ही माझ्याशी आणि हरीशशी प्रेमानेच बोलता ना, मला म्हणे आगाऊपणा करू नको.